नमस्कार मंडळी. आजच्या जबरदस्त आणि धमाकेदार भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता कमळी आणि गौरी दोघीसुद्धा एकमेकींच्या समोर येणार आहेत. ज्यावेळेला कमळी आता इथे ऋषीच्या घरी अभ्यास करायला जाते. आता इकडे कमळीची शाळा बंद झाल्यामुळे आता ऋषीने ठरवलं आहे की कमळीचा अभ्यास आपण घरीच घ्यायचा. आणि त्याच वेळेला कमळीने आता इथे सरोजलाच म्हणजे गौरीला पाहिलेलं आहे आणि सगळं सत्य आता कमळीच्या समोर आलेलं आहे. आणि इकडे ड्रिंक करत पडलेला जो राजन आहे त्या राजनला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी कमळी आता इकडे गौरीला घेऊन राजनला भेटण्यासाठी घेऊन जाते. आणि त्यानंतर गौरी आणि कमळीने दोघींनी मिळून सगळं सत्य समोर आणलेलं आहे. गौरीने सगळं सत्य आता इथे कमळीला सांगितलेलं आहे. नेमकं काय घडलं, कसं घडलं हे सगळं आपण पाहूयात. आपण मागच्याच भागात पाहिलं की आता राजन प्रचंड दारू पित असतो. ज्यावेळेला राजनला कळतं, गौरी भेटते आणि गौरी सांगते की आपली मुलगी जिवंत नाही राहिली आहे आणि तिने सुद्धा आता दुसरं लग्न केलं आहे, तिने आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे. ह्या गोष्टीमुळे राजन इतका खचून गेलेला आहे की तो प्रचंड दुःखात गेला आहे आणि तो खूप दारू पितोय. आता कमळी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण हे सगळं काही कमळीच्या हाताबाहेर असतं. कमळीला खरंच असं वाटत असतं की गौरी काकू ह्यांना भेटल्या असतील का आणि खरंच असं काही झालं असेल का. ह्या सगळ्याचा शोध आता कमळीने घ्यायचा ठरवला आहे. पण त्याच वेळेला राजन आता प्रचंड ड्रिंक करतो आणि तो ड्रिंक करून खाली पडतो आणि त्याच वेळेला सगळेजण धावत येतात, राजनला उचलतात आणि त्याला बेडवरती आणून झोपवतात. आणि त्याच वेळेला राजनची एकच गोष्ट चालू असतं, ती म्हणजे तो एकच गोष्ट म्हणत असतो की असं होऊ शकत नाही. तो कामिनीला एकच गोष्ट म्हणत असतो की तुमच्यामुळे झालं सगळं, तुम्ही केलं हे सगळं माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली. माझं आयुष्य संपलं, आता सगळं काही उद्ध्वस्त झालं, आता काहीच अर्थ राहिला नाही आहे. हे सगळं काही आता इथे राजन बडबडत असतो. आणि त्याच वेळेला कामिनी विचारण्याचा प्रयत्न करत असते की राजन नक्की कशाबद्दल बोलतोय, काय बोलतोय. पण कामिनीला मात्र ह्या गोष्टीचा काहीच सुगाव लागला नाही आहे. पण कामिनीला नक्कीच वाटत असतं की हा नक्कीच काहीतरी गौरीबद्दल किंवा आणखीन कशाबद्दल तरी बोलतोय. त्याचं अख्खं आयुष्य संपलं असं असं म्हणतोय, म्हणजे त्याचा ह्या सगळ्याचा कुठेतरी गौरीशी आणि त्याच्या मुलीशी संबंध असणार आहे. पण तिला काहीच कळत नसतं आणि ती आता अनिकाला सांगत असते. अनिकाला म्हणते की अनिका, सध्या राजन हा तुझ्या गुड बुक्समध्ये आहे, त्याच्यामुळे काही झालं तरी त्याच्या मनात नक्की काय आहे, तो काय करतोय, तो कोणाला भेटतो, हे सगळं काही तू स्वतः त्याच्याकडून काढून घेऊ शकतेस. त्याच्याकडून असा विश्वास संपादन कर की ज्याच्यामुळे तो त्याच्या मनातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तो तुझ्याशी नक्की शेअर करेल. आणि या संधीचा आता फायदा घेत अनिकाने सुद्धा ठरवलेलं असतं की हे सगळं नक्की काय आहे हे आपल्याला शोधून काढायलाच हवं. आता ते कामिनी म्हणत असते की माझी खात्री आहे की हे सगळं काही त्या गौरीच्या आणि गौरीच्या मुलीच्या बाबतीतच असणार आहे. राजन खचू शकतो तो फक्त एकाच गोष्टीमुळे, आणि ती गोष्ट म्हणजे त्याची पहिली बायको आणि मुलगी, हेच कारण असणार आहे. तिकडे निंगी आता ऋषीला फोन करते, कारण कमळीचा अभ्यास होत नाही आहे, 8 दिवस ती घरी राहणार, लेक्चर नाही, त्याच्यामुळे तिला भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि काही झालं तरी कमळीची शाळा आता बुडाली नाही पाहिजे, आणि त्यासाठी ती ऋषीला फोन करून सगळं काही सांगून देते. तर इकडे सगळं काही अनिका ऐकत असते आणि अनिका म्हणत असते की ही निंगी टिंगी जास्तच आता करायला लागली आहे, पहिला म्हणजे हिचाच बंदोबस्त करायला हवा. आणि त्याच वेळेला ते इथे ऋषीने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे कमळीला घरामध्ये बोलू तिचे क्लासेस घ्यायचे. आणि त्यासाठी ऋषी कमळीला घेऊन येतो. त्याच वेळेला नयनतारा तिथे दिसते आणि नयनतारा म्हणते की ही मुलगी यावेळेला इथे इथे काय करते. त्यावेळेला आता ऋषी म्हणत असतो की आई, तिचा मी अभ्यास घेण्यासाठी मी तिला बोलवलं आहे. 8 दिवस झालं तिचं कॉलेज बंद असणार आहे आणि तिचा अभ्यासाचं नुकसान व्हायला नको, आणि म्हणूनच मी ठरवलं की तिचा अभ्यास इथे घ्यायचा. यावर नयनतारा म्हणते पण आता आमची इथे तर मीटिंग आहे. आणि ऋषीचा भाऊसुद्धा म्हणतो की आमची आता महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, तुम्ही इथे अभ्यास घेऊ शकत नाही. कुठेतरी नयनताराला ही गोष्ट पटत नसते की कमळी घरी येते आणि ऋषी तिचा घरी अभ्यास घेतो. या सगळ्याला कुठेतरी नयनताराचं ऑब्जेक्शन असतं. पण ऋषी मात्र म्हणत असतो की काही झालं तरी कमळीचं नुकसान व्हायला नको, मी कमळीचा अभ्यास घरीच घेणार आहे. आणि त्यावर आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, तुमची इथे मीटिंग आहे ना, काहीच हरकत नाही, मी कमळीला माझ्या रूममध्ये घेऊन जातो, मी तिथे तिचा अभ्यास घेतो. ऋषी हा कमळीला घेऊन तिच्या रूममध्ये जातो. पण हे नयनताराला अजिबातच आवडलेलं नाही आहे. नयनताराच्या मनात कुठेतरी वेगळी शंका असते. तिला असं वाटतं की ह्या दोघांनी एकत्र राहणं अजिबातच योग्य नाही आहे. आणि त्यासाठी ती आता लगेच साधनाला आवाज देते आणि साधनाला म्हणते की साधनाताई, तिकडे ऋषी आणि कमळी ह्या दोघांचा सुद्धा अभ्यास चालू आहे, त्यांना काय हवं नको ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यांचा अभ्यास होईपर्यंत तुम्हाला तिथेच त्यांच्याच रूममध्ये बसून राहायचं आहे. आता इथे खरं तर नयनताराच्या मनात वेगळी शंका असते. काही झालं तरी तिला आणि कमळीला दोघांना सुद्धा त्यांना एकत्र येऊ द्यायचं नसतं, एकत्र वेळ घालू द्यायचा नसतो. म्हणून तिने हे सगळं आता इकडे साधनाला म्हणजेच गौरीला सांगितलेलं आहे. आणि गौरी म्हणते की मी 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 तिथे जाऊन थांबायचं, त्यांचा तर अभ्यास चालू आहे ना. त्यावर नयनतारा म्हणते की नाही, तुला तिथेच थांबावं लागेल.
इथे कमळीने आपला चेहरा पाहू नये म्हणून नयनतारा स्वतःचा चेहरा पदरामध्ये झाकून घेऊन ठेवते. पण त्याच वेळेला आता इथे कमळीचं आणि ऋषीचं बोलणं चालू असतं. कमळी आता ऋषीला सगळं काही सांगत असते. 2 दिवस झाले राजन प्रचंड ड्रिंक करत आहे, प्रचंड दारू पीत आहे आणि ते नशेमध्ये आहेत. स्वतःची खूप वाईट अवस्था करून घेतली त्यांना कुठेतरी म्हणे गौरी काकू भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी ह्या जगात नाही आहे आणि बायकोनी सुद्धा आता त्याने दुसरं लग्न केलं आहे. या गोष्टीचा त्याने प्रचंड धसका घेतला आहे आणि ते खूप दारू पित आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांची अवस्थासुद्धा खूप वाईट झालेली आहे. हे सगळं जेव्हा आता कमळी ऋषीला सांगत असते आणि हे सगळं काही आता इथे गौरीने म्हणजेच गौरीने सुद्धा हे सगळं ऐकलं आहे आणि गौरीला सुद्धा आता या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. आपण राजन यांना जे काही सांगितलं ते काही चूक तर केली नाही ना, त्यांनी माझ्यामुळे त्यांची ही जी अवस्था आहे ती माझ्यामुळे झाली असेल का? आता इथे गौरीला खूप वाईट वाटत असतं की आपण राजनला हे सगळं खोटं नको सांगायला हवं होतं. तिला खूप वाईट वाटत असतं की आपल्याचमुळे ही राजनची अवस्था झालेली आहे आणि हे सगळं आता इथे गौरी ज्यावेळेला विचार करत असते त्याच वेळेला ऋषीचं आता इकडे लक्ष जातं ते म्हणजे गौरीकडे आणि म्हणते की तो लगेच म्हणतो की गौरी काकू म्हणजे साधना काकू तुम्ही इथे आलात तर मग इथे बसा ना. त्यावर साधना म्हणते की ठीक आहे, तुम्हाला काय हवं नको तेच बघायला मी आले होते. नयनतारा मॅडमनी मला पाठवलं होतं, पण काही हरकत नाही. त्यावर ऋषी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही बसा इथे, काहीच हरकत नाही आहे. त्यावर आता ऋषी परत तिला म्हणतो की पण साधना काकू तुम्ही हा असा चेहऱ्यावरती पदर का घेतला? इथे कोणीच नाही आहे. इथे आता आपणच घरचेच आहोत ना, मग तुम्ही पदर काढून ठेवू शकता. ज्यावेळेला ऋषी आता असं म्हणतो त्यावेळेला कमळीसुद्धा म्हणते की हा साधना काकू तुम्ही डोक्यावरचा पदर काढून घ्या ना, काही हरकत नाही आणि मी तर तुमचा चेहरासुद्धा पाहिला नाही आहे. आपण इतक्या वेळेला भेटलो, पण अजूनही आपली तशी भेटच झाली नाही. मी तुमचा अजूनही चेहरासुद्धा पाहिला नाही आहे. आणि त्याच वेळेला आता कमी कमी आता इथे हिच्याजवळ साधनाच्या जवळ येते, म्हणजेच गौरीच्या जवळ येते आणि गौरीच्या समोर उभी राहून गौरीच्या चेहऱ्यावरचा पदर ती हळूच बाजूला करते. आणि त्यानंतर आता मात्र कमळीने जे काही पाहिलं आहे, त्याच्यामुळे कमळी पूर्णपणे शॉकमध्ये गेली आहे. कारण जी इतकी दिवस साधना काकू म्हणून जिला ती ओळखत होती, ती दुसरी-तिसरी कोणी नसून कमळीची म्हणजे स्वतःची ती आई आहे. या गोष्टीचा कमळीला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कमळी म्हणत असते की आई तू इथे कशी काय?" आता मात्र हे सगळं ऐकून ऋषीला सुद्धा मोठा धक्का बसलाय की तुम्ही दोघी एकमेकींना ओळखता? त्यावर कमळी म्हणते की "हो, हीच तर माझी आई आहे. आई आणि आबा ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोलले होते, माझी आई गावाला असते, हीच माझी आई आहे. पण तू इथे कशी काय?" आता हे सगळं समोर आल्यानंतर मात्र आता इथे तेवढ्यातच ऋषी नयनतारा आणि सगळ्यांनाच बोलवतो आणि म्हणतो की हा सगळा काय प्रकार आहे. कमी आता सगळं काही सांगून देते, पण त्याच वेळेला नयनताराला आता सगळ्या गोष्टी सांगितल्याशिवाय काही पर्यायच नसतो. आता इथे गौरी म्हणते की हो, मीच मीच आहे गौरी, माझं नाव साधना नाही आहे. मी तुम्हाला आतापर्यंत अंधारात ठेवलं. माझं खरं नाव गौरी आहे आणि कमळी माझी मुलगी आहे. आता ह्या सगळ्या मोठ्या सत्याचा उलगडा झाला आणि तो म्हणजे कमळीमुळे. कमळी म्हणते, पण इतके दिवस तू लपून का ठेवलंस आणि तू इकडे शहरात कधी आणि कशापायी आली? आता हे सगळं आता नयनताराला गौरी म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सांगते. आणि आता नयनताराला